आपले गजानना एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया चालू घडामोडीवर आधारित 30 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023चे विजेते कोण आहेत? पर्याय ए. चिराग चंद्रशेखर शेट्टी, बी. रंकिरेड्डी सात्विक साईराज, सी. सायना नेहवाल, डी. वरील ए व बी बरोबर. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील ए व बी बरोबर. प्रश्न क्रमांक 2. जागतिक ॲथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा नीरज चोप्रा हा कितवा खेळाडू ठरला आहे? पर्याय ए. 5वा, बी. पहिला, सी. दुसरा, डी. तिसरा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पहिला. प्रश्न क्रमांक 3. राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण व मुक्कामासाठी टिंब यांच्या नावाने शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पर्याय क्रमांक ए. डॉक्टर पंजाबराव देशमुख, बी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सी. वसंतराव नाईक, डी. बाळासाहेब ठाकरे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 4. PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? पर्याय ए. चंदीगड, बी. जम्मू काश्मीर, सी. लडाख, डी. लक्षद्वीप. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 5. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक ए. ऑपरेशन दोस्त, बी. ऑपरेशन अजय, सी. ऑपरेशन करुणा, डी. ऑपरेशन गंगा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑपरेशन अजय. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA मध्ये सामील झालेला 95वा सदस्य टिंब देश बनला आहे. पर्याय ए. चिली, पर्याय बी. दक्षिण आफ्रिका, पर्याय सी. म्यानमार, पर्याय डी. नेपाळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चिली. प्रश्न क्रमांक 7. शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? पर्याय ए. 72, बी. 80, सी. 90, डी. 75. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 80वा. प्रश्न क्रमांक 8. चंद्रयान 3चे एकूण वजन किती आहे? पर्याय ए. 3900 किलोग्रॅम, पर्याय बी. 2100 किलोग्रॅम, सी. 4100 किलोग्रॅम, डी. 5200 किलोग्रॅम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 3900 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 9. चंद्रयान 3चे लँडर डॅश म्हणून ओळखले जाते. प्रश्न 9. चंद्रयान 3 मिशनचे लँडर डॅश म्हणून ओळखले जाते. पर्याय ए. प्रज्ञान, बी. भीम, सी. विक्रम, डी. आर्यभट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विक्रम.
प्रश्न क्रमांक 10. चंद्रयान-3 खालीलपैकी कोणत्या केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ए विक्रम साराभाई स्पेस सेंटर, बी सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, सी डॉक्टर अब्दुल कलाम बेट, डी इस्रो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सतीश धवन अंतरिक्ष केंद्र. प्रश्न क्रमांक 11. चंद्रयान-3 कधी प्रक्षेपित करण्यात आले? पर्याय ए 14 ऑगस्ट 2023, बी 14 जुलै 2023, सी 27 जून 2023, डी 14 मे 2023. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 14 जुलै 2023. प्रश्न क्रमांक 12. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तेज हे या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले आहे? पर्याय ए पाकिस्तान, बी भारत, सी बांगलादेश, डी श्रीलंका. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत. प्रश्न क्रमांक 13. 150 T20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा पहिला खेळाडू कोण आहे? पर्याय ए विराट कोहली, बी रोहित शर्मा, सी डेव्हिड वॉर्नर, डी महेंद्रसिंग धोनी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए 16 फेब्रुवारी, पर्याय बी 16 जानेवारी, पर्याय सी 12 मार्च, पर्याय डी 12 एप्रिल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 16 जानेवारी. प्रश्न क्रमांक 15. मेरा स्कूल मेरा गौरव हे शिक्षा अभियान कोणत्या राज्याने चालू केले आहे? पर्याय क्रमांक ए राजस्थान, बी हिमाचल प्रदेश, सी पंजाब, डी उत्तराखंड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 16. भारतीय नौसेना दलाने पहिला नौसैनिक द्विपक्षीय अभ्यास अयुत्या कोणासोबत आयोजित केला आहे? पर्याय ए इंडोनेशिया, बी श्रीलंका, सी जपान, डी थायलंड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी थायलंड. प्रश्न क्रमांक 17. किर्गिस्तानचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून नुकतेच कोणत्या प्राण्याला घोषित करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ए सिंह, बी गरुड, सी हिमबिबट्या, डी उंट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिमबिबट्या. प्रश्न क्रमांक 18. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने नुकतेच सुरू केलेले आसनूर पाईपलाईन टर्मिनल कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी तमिळनाडू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 19. अलिप्त चळवळीच्या 2024च्या 19व्या शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? पर्याय क्रमांक ए दक्षिण आफ्रिका, बी युगांडा, सी जपान, डी सिंगापूर.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युगांडा. प्रश्न क्रमांक 20. मॅपल्स ॲपवर सर्व अपघात ब्लॅक स्पॉट नकाशा तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे? पर्याय क्रमांक ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी पंजाब. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंजाब. प्रश्न क्रमांक 21. 2023चा राष्ट्रीय कुवेंपू पुरस्कार जिंकणारे प्रसिद्ध लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए शीर्षेंदू मुखोपाध्याय, बी शशी थरूर, सी अमिताभ कांत, डी रघुराम राजन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शीर्षेंदू मुखोपाध्याय. प्रश्न क्रमांक 22. 10 व्हायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टर समिट मधील प्रमुख पाहुणे म्हणून पेट फियाला कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? पर्याय क्रमांक ए ब्राझील, बी सिंगापूर, सी झेक रिपब्लिक, डी दक्षिण कोरिया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झेक रिपब्लिक. प्रश्न क्रमांक 23. प्रसिद्ध शायर मुनवर राणा यांचे नुकतेच वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? पर्याय ए हिंदी, बी उर्दू, सी बंगाली, डी गुजराती. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उर्दू. प्रश्न क्रमांक 24. नुकत्याच प्रसिद्ध फ्युचर पॉसिबिलिटी इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे? पर्याय क्रमांक ए 40, बी 35, सी 37, डी 42. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 35. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्यातील लाल मुंगीच्या चटणीला GI टॅग देण्यात आला आहे? पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश, बी आसाम, सी ओडिसा, डी गुजरात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या देशाने ऑप्टिकल 8 हा सॅटेलाइट प्रक्षेपित केला आहे? पर्याय ए भारत, बी अमेरिका, सी जपान, डी चायना. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान. अलीकडेच भारतीय वायुसेनेमध्ये सामील झालेल्या अस्त्र MK1 मिसाईलची निर्मिती कोणी केली आहे? पर्याय ए भारत इलेक्ट्रिक लिमिटेड, भारत विकास लिमिटेड, भारत डायनामिक्स लिमिटेड, पर्याय क्रमांक डी भारत अणुसंसाधन आणि विकास लिमिटेड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत डायनामिक लिमिटेड. प्रश्न क्रमांक 28. सशस्त्र सीमा बल SSB महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय ए अनिश सिंग, बी राहुल रसगोत्रा, सी नीना सिंह, डी दलजीत सिंग.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दलजीत सिंग. प्रश्न क्रमांक 29. राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय डॅश येथे होणार आहे. पर्याय ए मुंबई, बी नागपूर, सी पुणे, डी कोल्हापूर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे. प्रश्न क्रमांक 30. कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना टिंब 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 या कविता संग्रहासाठी मराठी भाषेचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मिळाला आहे. पर्याय क्रमांक ए गोष्ट एका पैठणीची, बी स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना, सी अथांग सागर, डी एका प्रेमाची गोष्ट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना. धन्यवाद मित्रांनो.